महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न ठाणे पूर्वेकडील कोपरी व कोपरी कॉलनीमधील महिला विचारत आहेत। ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन कोपरी परिसरात उभ्या असणाऱ्या वारांगणामुळे स्थानिक कोपरीकर रहिवासी व रेल्वे प्रवासी यांना दिवस रात्र होत असलेल्या त्रासातून प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोपरी विभाग यांच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला नेत्यांनी या 83 डेली न्यूजकडे दिलेल्या या प्रतिक्रिया। हे आंदोलन आम्ही म्हणजे काय, या ठिकाणी गेले अनेक वर्ष या वारांगणांचा त्रास या एरियामध्ये होतोय आणि त्या संदर्भात या आसपासच्या सोसायटीतून आमच्याकडे तक्रारी आलेल्या होत्या। या तक्रारीचा संदर्भ घेऊन आम्ही 15 दिवसापूर्वी कोपरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी लेटर दिलं होतं की हा जो त्रास या ठिकाणी चालू आहे, या त्रासामुळे काय होतंय की या रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या मुली, स्त्रिया, कामाला जाणारे जे येतात त्यांना अतिशय या गोष्टीचा त्रास जाणवतोय की कोणालाही कोणी काही विचारतं आणि त्याचा मनस्ताप आमच्या मुलींना होतो, आमच्या स्त्रियांना होतो। आणि या संदर्भात इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की याबाबत काहीतरी आवाज उठवा आणि हा त्रास आमचा बंद करा, कारण एवढे वर्ष आम्ही याबाबत प्रयत्न करतोय पण प्रयत्न करून सुद्धा आमच्या प्रयत्नांना यश येत नाहीये। मॅडम, या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की कोणाचे तरी लागेबांधे यामध्ये जुळलेले आहेत आणि हा प्रश्न म्हणून लोकांच्या भावनेसाठी लोकांना होणारा त्रास हा पाहून आम्ही हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे आम्ही हातात घेतलेला आहे। 15 दिवसापूर्वीच आम्ही कोपरी पोलीस स्टेशनला या संदर्भात लेटर दिलं होतं। त्यांचे या प्रयत्न अपुरे पडतायत, कारण आम्हाला त्या ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांनी सांगितलं की ताई, या ठिकाणी पूर्वी पोलीस चौकी होती, ती पोलीस चौकी होती त्यावेळी 3-4 जण जरी पोलीस चौकीत असले तरी या ठिकाणी या गोष्टीला आळा बसत होता। परंतु या रस्ता रुंदीकरणात ब्रिजचं काम चालू असताना आमची या ठिकाणाहून पोलीस चौकी उठवली गेली आणि या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त नसतो। जर एखाद्या लेडीजवर कोणता प्रसंग उद्भवला तर ती लेडीज कोपरीमध्ये त्याबाबत कंप्लेंट करायला जाईपर्यंत ती मुलगी सुरक्षित राहील का, ती बाई सुरक्षित राहील का, पण याचा विचार करण्यासाठी राज्यकर्त्यांना आता वेळ नाहीये। जो तो स्वतःच्याच प्रश्नामध्ये मशगूल आहे आणि सामान्य जनता या प्रत्येक गोष्टीमध्ये भरडली जाते। म्हणूनच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 20% राजकारण आणि 80% समाजकारण या माध्यमातून आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। पहिला तर आम्ही लेटर दिलेला आहे आणि आज महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज आम्ही सह्यांची मोहीम राबवलेली आहे। कुठेतरी हे आवाज उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हातात हा प्रश्न घेतलेला आहे। तो प्रश्न आम्ही शेवटपर्यंत तडीला नेणार आहोत आणि या ठिकाणी लोकांना जी गैरसोय होते त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आमच्या पाठीशी या ठिकाणचे रहिवासीही उभे राहणार आहेत। त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लोकांच्या बरोबर आम्ही कायमच या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सदैव तयार आहोत। आज सह्यांची मोहीम घेतलेली आहे। सह्यांची मोहीम घेतल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल आमचं म्हणजे आम्ही सीपींना भेटणार आहोत की सीपींच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत की साहेब, जर अशा प्रकारे आपल्या एरियामध्ये हा असा प्रकार होत असेल, महिलांना त्रास होतोय, स्थानिक रहिवाशांना त्रास होतोय, पोलिसांना सुद्धा जुमानलं जात नाहीये, तर कुठेतरी आपलं पोलीस खातं याला जबाबदार नाही का? तुमचं त्यांच्यावर वचक नाही का की खुलेआम हा या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतोय, वेश्यांचा लोकांना त्रास होतोय, तर तुम्ही काहीच करू शकणार नाही का? आणि जर तुम्ही काहीच करू शकणार नसाल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरून याबाबत आंदोलन करावं लागेल।